नमस्कार. आज 3 जून. इतिहासाची पानं पलटत असताना काही घटना सुखद असतात. त्यांची उजळणी, त्यांची आठवण मनाला निश्चितपणे सुखावते. पण पण काही दिवस नक्कीच अतिशय दुर्दैवी असतात, दुःखद असतात. त्यांची आठवण चुकत नाही, त्या आठवणीतली वेदना चुकत नाही. खूप मोठी हानी त्या दिवशी आपली झालेली असते. होय, मी आज अशाच एका बीड जिल्ह्यासाठी अपरिमित हानी असलेल्या दिवसाबद्दल बोलत आहे. आज 3 जून. बीड जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील तारा, बीड जिल्ह्यातील राजकारणाचा प्राणवायू, बीड जिल्ह्यातील अनेक लोकांचा, ज्यांना राजकारणात संधी दिली अशा अनेक लोकांचे शिल्पकार, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजू घालण्याचं श्रेय ज्यांच्याकडे जातं असे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा हा स्मृती दिन. उष्यकाल होता होता काळ रात्र झाली असा तो दिवस मला लख्खपणे आठवतंय. 3 जून 2014चा तो दिवस. सकाळची वेळ होती. सहज रोजच्याप्रमाणे टी व्ही लावला आणि खाली अशी पट्टीमध्ये बातमी आली. त्यावेळेला केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या गाडीला अपघात. ती बातमी त्या पट्टीमध्ये तशी पाहिल्यानंतर टी व्हीच्या बाजूला आपण हलणं शक्यच नव्हतं. पट्टीत येणारी बातमी त्या निवेदकाच्या मुखातून सुद्धा सारखी सारखी येत होती. नुकताच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला होता. 26 मे 2014. बऱ्याच दिवसापासून भारतामध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांचं सरकार होतं. ते सरकार जनतेनं बाजूला सारलं. पुन्हा निवडून येण्यास जनतेनं त्यांना मतदानाच्या रूपातून नकार दिला आणि भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र यांचं नव्यानं सरकार सत्तेमध्ये आलं. त्या सत्तेमध्ये बीड जिल्ह्यातून गोपीनाथरावजी मुंडे साहेब सहभागी झालेले होते. त्यांचा शपथविधी त्या ठिकाणी झालेला होता. आणि राजकारणात असलेल्या व राजकारणात नसलेल्या लोकांना सुद्धा ज्या माणसानं राजकारण आवडायला लावलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब. आणि म्हणून त्यांच्या अपघाताची बातमी ही काळजीची होती, बातमीकडं लक्ष वेधून घेणारी होती. परंतु मुंडे साहेबांना यापूर्वीसुद्धा काही वेळेला अपघात छोटे मोठे झालेलेच होते. 2दा-3दा या प्रसंगातून ते गेलेले होते. त्यामुळं सुरुवातीला पट्टीमध्ये येणारी किंवा त्या निवेदकाच्या मुखी येणारी बातमी फारच चिंतेची असेल असं थोडंसुद्धा वाटलं नाही. तास, दीड तासाचा वेळ त्या ठिकाणी गेला असेल मला वाटतं. आणि अचानक साधारण 6:15-6:30ची वेळ असेल की लगेच त्या पट्टीवर पण सुरू झालं आणि निवेदकाच्या मुखी सुद्धा सुरू झालं की केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे साहेब यांचं अपघाती निधन. बापरे बाप. ती बातमी प्रत्येकासाठी प्रचंड वेदनादायी, प्रचंड दुःखद, प्रचंड धक्कादायक होती. कारण काही काही क्षेत्रामध्ये आयकॉन माणसं असतात. क्रिकेट आवडो अथवा न आवडो, क्रिकेट तुम्हाला खेळता येवो अथवा न खेळता यावं, पण सचिन तेंडुलकर या व्यक्तीनं भारतातल्या प्रत्येक माणसाला क्रिकेटचं वेड लावलं. तसंच मुंडे साहेबांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना राजकारणाचं वेड लावलं.
भारतीय जनता पक्षाचं सुद्धा वेड लावलं. व्यक्तिशः मी स्वतः राजकारण प्रभावी नाही, परंतु तरीसुद्धा मला राजकारणामधले काही लोक खूप मनापासून आवडतात. त्यांची सामाजिक बांधिलकी आहे, त्यांचं संघटन कौशल्य आहे, त्यांचं नेतृत्व आहे. आणि निश्चितचपणे मुंडे साहेबांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर मन खूप हळहळलं, खूप दुःख वाटलं. कारण एक बीड जिल्ह्यातलाच रहिवासी असल्यामुळं मुंडे साहेबांची कारकीर्द कशी कशी बहरलेली आहे ते पाहिलेलं असल्यामुळं मुंडे साहेबांचा मृत्यू प्रचंड मनाला चुटपूट लावून गेला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म परळीपासून जवळ असलेलं एक नाथरा नावाचं गाव आहे. जसे भारतामध्ये इतर खेडे असतात, महाराष्ट्रामध्ये खेडे असतात, तसंच ते छोटंसंच गाव. आजही त्या गावामध्ये फारसा बदल झाला आहे अशातला भाग नाही. बीड जिल्ह्याच्या अतिशय पूर्वेला म्हणजे अगदी पूर्व टोकाला परळी हा तालुका आहे आणि परळीपासून पश्चिमेला 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावर हे नाथरा नावाचं गाव. नाथरा या गावामध्ये 12 डिसेंबर 1949 रोजी लिंबाबाई व पांडुरंग मुंडे या विठ्ठलभक्त दाम्पत्याच्या पोटी गोपीनाथरावांचा जन्म झाला. वडील शेतकरीच, परंतु नियमितपणे दरवर्षी पंढरीची वारी करणारे आणि तेच धार्मिक वातावरण गोपीनाथरावांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे असतील, त्यांच्या भगिनी असतील, त्यांच्यामध्ये ते उतरलेलं होतं. अगदी वयाच्या 14व्या वर्षी मुंडे साहेब आपल्या आईवडिलांसोबत आळंदीहून विठुरायाच्या चरणी पंढरीला पायी आले होते. आमच्या मराठवाड्यातून आळंदीच्या वेळेला म्हणजे पंढरीच्या ठिकाणी पायी जाण्यासाठी आषाढी आणि कार्तिकीला लोक आवर्जून पायी जातात. बरेच लोक आळंदीपर्यंत वाहनाने येतात आणि तिथून पुढे ते दिंड्यामध्ये सामील होऊन आळंदी ते पंढरपूर अशा प्रकारची पायी यात्रा करतात. मुंडे साहेबांनी सुद्धा ती यात्रा वयाच्या 14व्या वर्षीच त्या ठिकाणी केलेली होती. दुर्दैवानं त्यांचं पितृछत्र लवकरच हरवलं. जेमतेम 20 वर्षाचे असताना 19 फेब्रुवारी 1969 रोजी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. परंतु ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे हेच त्या घराचे पुढं पितृछत्र झाले. वडील भावाची माया दिली. गोपीनाथरावांचं शिक्षण त्यांनी पूर्ण करून घेतलं. ह्या घाईगडबडीमध्ये अण्णांनी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं, परंतु गोपीनाथरावांना त्यांनी शिक्षणाची संधी दिली. महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाईमध्ये आणि LLBचं शिक्षण पुण्यामध्ये मुंडे साहेबांचं पूर्ण झालं. त्या ठिकाणीच शिक्षण घेत असताना त्यांची ओळख स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब यांच्याशी झाली आणि तिथूनच ते भारतीय जनता पक्षाकडे सुद्धा ओढले गेले. सर्वसामान्य कुटुंबातून आलेला तरुण, पण ज्या वेळेला कुठं विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल, जनतेवर अन्याय होत असेल, त्यावेळेला मोर्चा काढणे, धरणं धरणे, आंदोलन करणे, या गोष्टीमधून ते नेतृत्व हळूहळू वाढत गेलं. 2 प्रकारची माणसं असतात. काही माणसं वातावरणामधून घडतात आणि काही माणसं ही वातावरणाला घडवितात. तर मुंडे साहेब हे वातावरणातून घडलेले पण होते आणि वातावरणाला त्या पद्धतीनं घडविणारे पण होते. आणि मग त्यांची कारकीर्द अशी या पद्धतीने बहरत आली. काँग्रेस या पक्षाला अनेक वर्षाची प्राचीन परंपरा आहे. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेस पक्ष आपल्या भारतामध्ये समाजकारणामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा एक 80च्या दशकामध्ये नव्याने आला. त्यापूर्वी तो जनसंघ म्हणून भारताच्या राजकारणामध्ये होताच. पण भारतीय जनता पक्ष या नावानं साधारणपणे 1977-80 या दरम्यानपासून त्यांनी ती सुरुवात केलेली होती. आणि मग त्यावेळेला तरुण मुलं भविष्यामध्ये आपल्या राजकारणाला मदतीला यावीत किंवा एक नवं युवा नेतृत्व भविष्यामध्ये जुन्या नेत्याला मदत करण्यासाठी घडावं असं म्हणून त्यावेळेच्या भारतीय जनता पक्षाच्या थिंक टँकनं जे काय बौद्धिक मंडळ होतं, कार्यकारी मंडळ, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाची स्थापना केलेली होती. आणि
म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की नेहमी पश्चिम महाराष्ट्राचं किंवा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याचं प्राबल्य हे आपल्याला राजकारणावर आणि समाजकारणावर दिसून येतं. पण 1980ची घटना भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये थोडीशी अपवाद ठरली असं म्हणावं लागेल. कारण 1980ला ज्यावेळेला युवा मोर्चाचा, भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष निवडला गेला, त्यावेळेला तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये न निवडता तो मराठवाड्याला त्याची संधी मिळाली, बीड जिल्ह्याला त्याची संधी मिळाली आणि गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या रूपाने एक नवं नेतृत्व महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालं. ते युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष झाले. भविष्यामध्ये ते खरंच किती मोठी उंची गाठणार होते हे काळाच्या गर्भात त्यावेळेला दडलेलं होतं. पण 1980ला एका तरुण व्यक्तीला, एका तरुण व्यक्तिमत्वाला की ज्याची जडणघडण ही ग्रामीण मुशीतून, शेतकऱ्यांच्या वातावरणातून आणि जिथं जिथं वंचितपणा आहे, जिथं संघर्ष आहे, जिथं समस्या आहे, अशा प्रकारच्या माध्यमातून गोपीनाथराव मुंडे साहेब हे त्या ठिकाणी पुढे आलेले होते. त्यावेळेला एक विधानसभेची निवडणूक सुद्धा झाली होती. दुर्दैवानं त्या निवडणुकीमध्ये सुरुवाती अगदी पहिल्या निवडणुकीमध्ये रेणापूर मतदारसंघातून गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पराभव झाला. पण हा माणूस मुळातच श्री शंभू शंकर महादेवाच्या स्वभावासारखा होता. महादेवानं जसं हलाल गटगट गिळलं, परंतु ते आपल्या पोटात जाऊ दिलं नाही, त्याला कंठामध्ये ठेवलं आणि त्या महादेवाचा नीलकंठ झाला. तसाच हा आमचा गोपीनाथ. गोपीनाथानं पराभवाचा हलाल त्या ठिकाणी पचवलं. कारण गोपीनाथाला माहीत होतं की आपली झेप पुढं किती जाणार आहे. त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते उत्तमरावजी पाटील साहेब. हे सुद्धा जनसामान्याच्या मुशीतून आलेलं नेतृत्व. मला असं वाटतं बहुतेक ते 2 वेळा खासदार राहिले असावेत धुळ्यातून. काही वर्ष ते आमदार सुद्धा होते आणि भारतीय जनता पक्ष बराचसा त्यांनी सुद्धा ग्रामीण भागामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेला जनमानसामध्ये काँग्रेस प्रचंड रुजलेली होती. म्हणजे काँग्रेसचं पीक अतिशय जोमात आलेलं होतं आणि भारतीय जनता पक्षाला नव्यानं त्या ठिकाणी आपली मुळं रुजवायची होती. पण त्यावेळेला उत्तमराव पाटलांनी गोपीनाथ मुंडेमधले नेतृत्व गुण हेरलेलं होतं आणि मग त्यांनी त्यावेळेलाच म्हटले होते की माझा पुढचा वारसा ह्या बीजेपीचा अध्यक्ष महाराष्ट्रापुरता हा गोपीनाथ मुंडे असावा. आणि म्हणून 1986ला मला वाटतं गोपीनाथराव मुंडे साहेबांना या भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. खरंच त्यावेळेला ते खूप तरुण होते, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले होते आणि 1984ला जे काय महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या 84-85च्या वेळेला, त्यावेळेला ते रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. 80च्या दशकात असावेत बहुतेक. आणि फक्त त्यानंतरची एक निवडणूक म्हणजे पंडितराव दौंड यांच्याकडून ते एक निवडणूक पराभूत सुद्धा झाले. तो एक पराभव सोडला तर पुन्हा मात्र म्हणजे अगदी 90ची निवडणूक, 95ची निवडणूक, 99ची निवडणूक, पुढे 2004ची निवडणूक, ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये गोपीनाथराव मुंडे रेणापूरच्या मतदारसंघातून प्रत्येक वेळेला प्रचंड मताधिक्यानं निवडून येत गेले. 2 वेळा ते बीडचे खासदार सुद्धा त्या ठिकाणी झाले. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी काही ज्या गोष्टी आहेत ना, की जसं एखादा माणूस आयकॉन असतो म्हटलं ना, की काही गोष्टी त्यांनी राजकारणामध्ये पेरल्या, नव्यानं पेरल्या. त्याचं पितृत्व हे मुंडे साहेबाकडेच आहे. आमच्या बीड जिल्ह्याची खासियत आहे की हाबाडा शब्द आहे आमच्या बीडला राजकारणामध्ये. हाबाडामध्ये एक अचानक असा धक्का देणे जोरात, की त्या असा धक्का की पुढचा माणूस निश्चित पडला पाहिजे. तर तो हाबाडा आमचे केचे जे काय माजी आमदार आहेत, माजी मंत्री आहेत, बाबुरावजी आडसकर साहेब, स्वर्गीय बाबुरावजी आडसकर साहेब म्हणजे मेघराज आडसकर, रमेश आडसकर यांचे वडील. म्हणजे बाबुरावजी आडसकर यांच्या नावानं तो हाबाडा शब्द प्रसिद्ध होता. म्हणजे आजही आहे. आजही आम्हाला हाबाडा म्हणलं की हे पिळेदार मिशाचे असे अगडबंब देहयष्टीचे आमचे बाबुरावजी आडसकर आम्हाला आजही आठवतात. तसं मुंडे साहेबाच्या नावावर एक शब्द होता, त्या शब्दाचं नाव आहे जादूची कांडी. मुंडे साहेबांचा स्वभाव अतिशय बोलका, शत्रूला सुद्धा जवळ करणारा आणि सर्वसामान्य माणसाला जे पाहिजे अगदी म्हणजे जो जे वांछील ते लावो असा हा म्हणजे बीडच्या राजकारणामधला गोपीनाथ. आणि घरांना म्हणजे घरं त्यांनी उदयाला आणली राजकारणामध्ये. त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी त्यांनी पुरवल्या. तर त्यांचा एक शब्द होता त्यावेळेला, परवलीचा शब्द जादूची कांडी. तो कसा आला, काय आला, बीडचे बरेचसे जुने राजकारणी ह्या गोष्टीला दुजोरा देतील किंवा ते सांगतील. तो काही माझं त्यातला फारसा पिंड नाही, पण जे काही इथलं ऐकलं
काय होतं की ज्या काही गोष्टी चमत्कारिक असतात किंवा सर्वसामान्य माणसांचं यश ज्यावेळेला प्रचंड मोठं असतं ना, त्यावेळेला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं आणि माणूस या गोष्टींच्या प्रेमात पडतो. ते ऐकायला, ते पाहायला त्याला फार ते गमतीशीर वाटतं. तसंच आम्ही सुद्धा मुंडे साहेबांच्या ह्या कामामुळं की त्यांच्या राजकारणाकडे थोडेसे आकर्षिले गेलो. तर ही जादूची कांडी म्हणजे काय होतं की बीड जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं, म्हणजे त्यावेळेला राष्ट्रवादीचा जन्मही नव्हता, पण ज्यावेळेला काँग्रेस म्हणजे एक संघ होतं त्यावेळेला काँग्रेसकडे बहुमत होतं. तर त्यावेळेला सुद्धा म्हणजे मुंडे साहेबांनी काही अपक्ष लोकांना मदतीला घेऊन, म्हणजे जे 1995 सुद्धा त्यांनी सरकार स्थापन केलं होतं, तसं त्यांनी बीड जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा पद्धतीने ती कांडी फिरवलेली होती. अनेक वेळेला आता कारखानदारीचा जर विचार केला तर कारखाने हे परंपरागत काँग्रेसच्याच मालकीचे, म्हणजे अनेक पुढारी, आमदार असो, मंत्री असो, अनेक कारखान्यांचे जे संस्थापक आहेत किंवा जे कारखान्यांचे कार्यवाहक आहेत हे शक्यतो काँग्रेसचेच असायचे. परंतु मुंडे साहेबांनी त्याला तडा देत, म्हणजे त्यांनी 1900 अंदाजे मला वाटतं बहुतेक 96ला ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार सत्तेमध्ये आलं होतं पहिल्यांदा, जयललिताच्या एका मतानं ते ज्यावेळेला सरकार पडलं होतं, म्हणजे बहुतेक मला वाटतं ते सरकार काय 15 ते 16 दिवस असं काहीतरी टिकलं होतं. पण मुंडे साहेबांचा स्वभाव इतका गोड किंवा काही गोष्टी खेचून आणणारा, त्या 16 दिवसाच्या सरकारमध्ये सुद्धा असताना त्यांनी वैद्यनाथ कारखाना जो परळीचा आहे, आजही तो चालला जातो, ते परळीचा कारखाना त्यावेळेला त्यांनी तो मंजूर करून आणला होता. आणि एवढंच नाही, म्हणजे पहिल्यांदा त्यांनी कुठेतरी पश्चिम महाराष्ट्रातले जे काही साखर सम्राट आहेत त्यांना एक तिथे एक मातबरी देण्याचा किंवा एक धोबी पळसाट डाव त्या ठिकाणी टाकला. म्हणजे वैजनाथ कारखान्याची निर्मिती करून ते तिथं थांबले नाहीत. तर इव्हन त्यांनी काय केलं पुढं की जे कारखाने बंद पडत आहेत, मग तो पाथरीचा कारखाना असेल बाबाजानी दुराणी साहेबांचा किंवा आणखी काही इतर कारखाने, त्यांनी हे कारखाने ताब्यात घेऊन चालवायला शिकवलं. म्हणजे बैद्यनाथच्या बॅनरखाली त्यांनी काही कारखाने सुद्धा, बंद पडलेली कारखाने, अवसायानात जी गेलेली कारखाने ते चालवायला घेतली, ती चालवून दाखवली. आणि मग त्यांनी एक संदेश दिला किंवा मराठवाड्यामधून आलेलं जे काही टॅलेंट आहे, मराठवाड्यातून आलेलं जे काही नेतृत्व आहे, हे सुद्धा म्हणजे साखरेमध्ये किंवा साखर उद्योगामध्ये उतरू शकतं. कारण तिथून मागं काय होतं की पश्चिम महाराष्ट्राची साखरेच्या बाबतीमध्ये, साखरेच्या माध्यमातून राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्राचीच मातबरी होती. ही मातबरी कुठंतरी कमी करण्याचं काम किंवा साखरेच्या माध्यमातून किंवा उद्योगाच्या माध्यमातून, कारखान्यांच्या माध्यमातून मराठवाड्यातून काही नेते उदयाला आणण्याचं काम हे गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलेलं आहे. तो एक काळच असा होता की जिथं बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथराव मुंडे की एखाद्या म्हणजे दगडाला जरी शेंदूर लावला तर लोक त्या दगडाला देव म्हणतील, अशा प्रकारे अनेक आमदार, म्हणजे ते टपरी चालवणारे असतील, दूध डेअरी चालवणारे असतील, ॲटो चालविणारे असतील, म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातून त्यांनी अनेक नेते उदयाला आणले की ज्यांच्या घरामध्ये राजकारणाची कसल्याही प्रकारची पार्श्वभूमी नव्हती, वारसा नव्हता. आणि म्हणून मुंडे साहेबांचं नेतृत्व किंवा त्यांचा स्वभाव हा माणसांना खूप आपलंसं किंवा आपला असा जवळजवळचा वाटायचा. त्यांनी अनेक पदं भूषविली, पण त्यांचं जे ध्यानात राहण्यासारखं पद आहे, मी मलाही म्हटलं की काही काही गोष्टीसाठी खरोखरच माणसं ऐकवान असतात. जसं बघा, 1952 पासून आपल्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या. लोकसभेच्या निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका, ग्रामपंचायत असतील, नगर परिषद असतील, आणि ह्या निवडणुकांचं नियमन करण्याचं काम किंवा निवडणुका नियंत्रित करण्याचं काम हे निवडणूक आयोगाकडं, आपला देश स्वतंत्र झाला किंवा जेव्हापासून आपण सार्वत्रिक निवडणुका घेतो देश पातळीवर, तेव्हापासून निवडणूक आयोग कामावर आहे. निवडणूक आयोगाला आयुक्त असतो. अनेक वेळेला म्हणजे 1952 पासून आयुक्त होण्याची परंपरा आहे. पण निवडणुकीचा आयुक्त कधी जर माणसाला कळाला असेल तर तो 90च्या दशकामध्ये कळाला. ज्यावेळेला TN शेषन या भारताचे निवडणूक आयुक्त झाले, त्यावेळेला खऱ्या अर्थानं निवडणूक आयुक्त हे पद काय असतं, निवडणूक आयुक्ताचे अधिकार काय असतात, आणि राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते हे निवडणूक आयोगाला कसे चळचाळ कापतात, हे फक्त TN शेषन या एकाच व्यक्तीनं आतापर्यंत दाखवून दिलेले. त्याच पद्धतीनं सरकार असलं की सरकारला एक सत्ताधारी पक्ष असतो आणि सत्ताधारी पक्षाच्या उणिवा दाखवण्यासाठी, जनतेचा आवाज सरकारच्या कानात मोठ्यानं ओरडून सांगण्यासाठी विरोधी पक्षनेता असतो. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद आहे आणि ते अनेक वर्षापासून, म्हणजे जसं आपल्याकडे निवडणुका सुरू झाल्या, सरकार सुरू झाली तेव्हापासून आहे. पण महाराष्ट्रामध्ये खरं विरोधी पक्षनेता पद जर कोणी दाखवलं असेल, दाखवून दिलं असेल, ते अतिशय अभ्यासू मांडणीनं ते पहिल्यांदा जर कोणी दाखवलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी दाखवलं. आणि त्यावेळेला आम्ही पण म्हणजे शाळकरी वयातले थोडेसे तरुण, आणि ते एक वयच असं असतं की कोणीतरी पेरलं की ते जर आमच्या मनाला भावलं ते पटपट उगतं. मग या बघाने आम्हाला म्हणजे शिवसेना, BJP यांची विचारधारा त्यावेळेला जास्त का आवडली, कारण ते एक आमचं मन उगवण्याचं वय होतं आणि नेमकं त्यावेळेला हे पेरणारे लोक मातबर होते.
मग त्याच्यामध्ये स्वर्गीय मनोहररावजी जोशी असतील, सुधीर जोशी असतील, ह्या लोकांनी खूप म्हणजे BJP आणि शिवसेनेची विचारधारा या महाराष्ट्रामधल्या तरुणामध्ये पेरलेली आहे. आणि मग याच्यातूनच गोपीनाथराव मुंडे साहेबांनी विरोधी पक्षनेता असताना असं काही वातावरण त्यावेळेला दणानून सोडलं होतं. एक सांगलीमध्ये एक सभा होती आणि त्यावेळेला असं सांगलीच्या शेतकऱ्याचा असं कुठला तरी मोर्चा झालेला होता आणि गोपीनाथराव मुंडे साहेब कुठल्याही भाषणामध्ये गेले की त्या ज्या शेतकऱ्याच्या पाठीवर अशा वळव म्हटलेले होते ते फोटो दाखवायचे आणि पुन्हा म्हणायचे, ह्या शेतकऱ्याच्या पाठीवर जसे वळ उमटलेले आहेत ना, आम्ही सुद्धा सरकारच्या पाठीवर असेच वळ उमटू, पण तुम्ही आम्हाला सरकारामध्ये जाण्याची संधी द्या. त्यावेळेला म्हणजे साधारण 1990-91चा काळ असेल. मुंबईमध्ये प्रचंड गुंडगिरी, दहशतवाद, माफियाराज खूप माजलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी माफियाराजच्या विरोधामध्ये खूप मोठा मोर्चा काढलेला होता. आणि मुंडे साहेब असं म्हणायचे, एकदा जर आमचं सरकार आलं तर आम्ही त्या दाऊच्या मुसक्या आवळू. ते त्यावेळेला एकतर त्यांना बोलण्याची दैवी देणगी प्राप्त होती, त्यांचं बोलणं इतकं छान, त्यांचं राहणीमानसुद्धा खूप चांगलं. म्हणजे पिक्चरमधला जसा हिरो असतो ना, की अगदी तशाच पद्धतीने रुबाबा. ते ज्यावेळेला हेलिकॉप्टरमधून खाली उतरायचे किंवा गाडीतून खाली उतरायचे, एक रुबाबदार जॅकेट त्यांच्या अंगात घातलेलं, खिशात एक हमेशा कंगवा असायचा. ते गाडीतून खाली उतरली का असा मस्त भांगाची स्टाईल पाडत असे ते पुढं जायचे, एकदम हसरा चेहरा, म्हणजे हास्य त्यांचं खरंच वैभव होतं. आणि भारतीय जनता पक्षाला तर मी खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी त्यांचं ते कमळाचं चिन्ह निवडलेलं आहे. भले फुलांचा राजा गुलाब आहे, पण ज्यावेळेला एखादी गोष्ट अशी पूर्ण फुलल्यानंतर इतकं प्रसन्न आणि खूप जर भारी काय दिसत असेल ना, तर ते खरंच कमळाचं फुल आहे. तुम्ही तळ्याच्या काठी गेल्यानंतर सकाळी सकाळी ना आवर्जून कमळाचं फूल पहा. ज्यावेळेला त्याच्या पूर्ण पाकळ्या फुललेल्या असतात, ते टवटव असतं ना, भले कमळाला गुलाबासारखा सुगंध नसेल, भले कमळाला गुलाबासारखं तुम्हाला कोणाला असं आकर्षित करून घेण्याचं त्याच्याकडं काही नसल, तितकी रंगसंगती त्याच्याजवळ नसल, पण फुलल्यानंतर त्याच्याजवळ जे काही सर्वोत्तम आहे ना, ते तुम्हाला खरोखर त्या ठिकाणी खेचून ठेवतं. ते गोपीनाथ मुंडे म्हणजे भाजपचा कमळच होते. महाराष्ट्राच्या बाबतीत तर असं म्हणावं लागतं की महाराष्ट्र भाजपा म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे महाराष्ट्र भाजपा. कारण एक काळ असा होता की उच्चवर्णीयांचा, भटब्राह्मणांचा, शेठजींचा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख होती. ती धनगराचा, माळ्याचा, मराठ्यांचा भाजपा, खेड्यातल्या लोकांचा भाजपा, ही ओळख जर कोणामुळे झाली असेल तर त्याचं एकच कारण आहे, तो म्हणजे फक्त गोपीनाथ मुंडे. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच कारण असूच शकत नाही. त्यांची विद्यार्थी दशेतली चळवळ, राजकारणात आलेली चळवळ, ती इतकीच बेमालूमपणे त्यांनी त्या सर्वसामान्य लोकांमध्ये नेली होती ना. अनेक मतदारसंघामध्ये त्यांना म्हणजे त्यांची बोलण्याची शैली वगैरे खूप भारी असायची. ते नेहमी भाषणात म्हणायची, परळी माझी आई आहे पण पाथर्डी माझी मावशी आहे. हे इतकं भावनाविभर वाक्य आहे ना, की पाथर्डीचे लोक आजही म्हणतात, पंकजाताई तुम्ही आमच्या मतदारसंघातून उभे राहा. ते का म्हणत असतील, त्याचं मूळ ह्या विधानात आहे की ज्यावेळेला पाथर्डीच्या परिसरामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांच्या सभा व्हायच्या त्यावेळेला ते आवर्जून म्हणायचे की परळी माझी मायभूमी आहे, परळी माझी आई आहे, पण पाथर्डी माझी मावशी आहे. आणि आई इतकाच मावशीवर नव्हे, आईपेक्षा सुद्धा काकणभर जास्त जीव माझा मावशीवर आहे. आणि म्हणून पाथर्डीचे लोक सुद्धा, पाथर्डीचा मतदारसंघ सुद्धा मुंडे साहेबावर त्या ठिकाणी जीव लावतो. त्यांनी नेहमी आपल्या शेजारचा मतदारसंघ सुद्धा मजबूत करण्यावर भर दिला. गंगाखेडमध्ये साखर उद्योग सुरू केला, गंगाखेडचा मतदारसंघ आपलासा केला. जिंतूरचे रामप्रसाद बोर्डीकर साहेब स्वर्गीय, त्यांना सुद्धा त्यांनी जवळ केलं. एवढंच नाही तर 2014ला देशाचं वातावरण इतकं बदलत असताना त्यांनी जे काही छोटे छोटे पक्ष होते यांना सगळ्याला भारतीय जनता पक्षाकडे आणलं. राजू शेट्टी आणि सदाशिवभाऊ खोत शेतकऱ्याचा पंचप्राण होते. शेतकऱ्यांनी नुसती हाक द्यावी. म्हणजे शरद जोशी साहेब यांच्यानंतर जर शेतकऱ्यांचं नेतृत्व कुणी जर केलं असेल तर ते सदाभाऊ खोत आहेत आणि राजू शेट्टी साहेब आहेत. तो मुंडे साहेबांनी त्या दोन्ही मातबर नेत्यांना, खरं तर दोघांचा पिंड काँग्रेसचा, म्हणजे कोणी असा विचार सुद्धा करणार नाही की या म्हणजे राजू शेट्टीच्या तर जीन्समध्ये म्हणजे जर अशी पद्धत असती ना की रक्त तपासायचं आणि त्याच्या अंगात कोणता घटक आहे ते जर बघायचा तर ब्लड रिपोर्ट राजू शेट्टीचा काँग्रेसचाच आला असता. पण ह्या माणसाची जादू जितकी भारी की राजू शेट्टीला सुद्धा त्यांनी BJPच्या दावणीला आणलं. राजू शेट्टी माझ्या मते छोटी बात आहे हो. विजयसिंह मोहिते पाटलाचं घराणं,
म्हणजे साताऱ्यामधील भोसलेचं घराणं, कधी आपण असा विचार तरी करू शकतो का की ही माणसं भाजपमय होतील? आमच्या लहानपणी किंवा एक 20-25 वर्षापूर्वी असं कोणी म्हटलं असतं ना, ही मोहितीची घराणं, ही भोसलेंची घराणं, ही BJPमध्ये जाणार आहेत, लोकांनी वेड्यात काढलं असतं त्यावेळेला. पण मी म्हटलं की मुळात मुंडे साहेबाला आमचा बीड जिल्हा जादूची कांडीच म्हणायचा. तो माणूस कुठं काय कांडी फिरवायचा देव जाणं, पण ते व्हायचं. आणि ही सगळी लोक त्या BJPमध्ये आलेली आपल्याला दिसून येतात. त्यावेळेला गोपीनाथराव मुंडे साहेब गमतीनं ATM म्हणायचे. म्हणजे मला असं वाटतंय की बँकिंगचं ATM त्यावेळेला नेमकं सुरू झालं होतं. ATM या शब्दाचा अर्थ असा होतो की ते जे आपलं असतं ATM छोटंसं कार्ड बँकेनं दिलेलं, ते आपण त्या मशीनमध्ये घातलं की तिथून पैसे निघतात. तर मुंडे साहेबांनी 2 शब्दाची आम्हाला देणगी दिलेली. एक म्हणजे ते त्यांनी माधव पॅटर्न राबवला होता. म्हणजे काय 18 पगड जातीतले असतील, बहुजन असतील, या सगळ्यांनी BJPकडे यावं म्हणून ती माधवची एक जोडणी होती. त्याला एक सोशल इंजिनिअरिंग किंवा एक सामाजिक एकत्रीकरण अशा प्रकारची संज्ञा आहे, ते पण त्याने राबवलं. आणि दुसरा एक शब्द होता तो म्हणजे ATM. हा ये म्हणजे कोण? तर हा ये होता रामदास आठवले मधला ये. म्हणजे त्यांनी काय केलं की काँग्रेसची जी काय दलित वोट बँक होती, असं कोणी विचारच करू शकत नव्हतं की दलित वोट बँक ही BJPकडे येऊ शकते किंवा येईल. कारण त्यावेळेचे जे काही नेते होते, बरेचसे नेते म्हणजे रासू गवई असतील, जोगेंद्र कवाडे असतील, हे सगळे लोक काँग्रेसला मानणारे होते किंवा काँग्रेससोबत त्यांची नैसर्गिक युती होती. परंतु गोपीनाथ मुंडे साहेबांनी रामदास आठवले हा ये दलित वोट बँकेतला त्यांनी BJPच्या सोबत आणला. दुसरा टी म्हणजे उद्धव ठाकरे. हा त्यांनी 2000 म्हणजे तसा तो बाळासाहेब ठाकरेपासूनच होता, पण एका स्टेजवर बसलेले असताना ही कोटी मुंडे साहेबांनी केली. कारण मुंडे साहेबांची शाब्दिक कोटी खरोखरच ऐकण्यासारखी असायची. आम्ही अगदी जीव तोडून त्यांचं भाषण ऐकायला जायचो. त्याचं कारणच होते की ते शाब्दिक कोटी तिथल्या तिथं विनोद फार करायचे. हा म्हणजे ठाकरेमधला आणि स्वतः मुंडेमधला यम म्हणजे ATM. आठवले ठाकरे मुंडे. तर मुंडे साहेब म्हणायचे की आम्ही तिघंजण एकत्र आलेलो आहोत, म्हणजे आम्ही सत्तेसाठीचं ATM आहोत. आणि खरंच सुदैवानं सत्तासुद्धा आली. महादेव जानकरांसारखा धनगर समाजातून उदयाला आलेला नेता, तरुण पोरगा, त्यानं शपथच घेतली होती की जोपर्यंत माझी सत्ता येत नाही, माझ्या समाजाची सत्ता येत नाही, तोपर्यंत मी घरी जाणार नाही, आजन्म ब्रह्मचारी राहील. आणि त्याच्यातलं स्पिरिट हे मुंडे साहेबांनी हेरलं होतं. मुंडे साहेबांनी महादेव जानकरांवर इतका जीव लावला आणि जानकर साहेबांनी सुद्धा मुंडे साहेबांना पितृतुल्य मानलं होतं. आणि जाहीर सभेमध्ये मुंडे साहेब म्हणायचे की वडील म्हणून माझी जी प्रॉपर्टी आहे ती पंकजाताईला जाईल, पण वडील म्हणून माझा जो राजकीय वारसा आहे किंवा जो माझा राजकीय देयक आहे ते मात्र मी महादेव जानकरला देईल. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या जैविक पितृत्वाची आणि त्यांच्या राजकीय पितृत्वाची वाटणी अशी जगजाहीरपणे केली होती सभामध्ये. की त्यांनी सरळ सांगितलं होतं की माझी जी काही प्रॉपर्टी आहे, माझे जे काही संपत्तिक अधिकार आहे तो वारसा म्हणून पंकजाला जाईल, पण जो माझा राजकीय वारसा आहे तो मात्र मी त्या महादेव जानकरला द्यायला तयार आहे. आणि आज आपण पाहतो मागील 10-15 वर्षामध्ये म्हणजे मुंडे साहेब नसतानाची पुढची जी 11 वर्ष आहेत, ह्या 11 वर्षामध्ये अनेक राजकीय उलथापालथी झाल्यात. कोणी इकडे गेलं, कोणी तिकडे गेलं, परंतु आजही जर आपण बघितलं तर महादेव जानकर हे पंकजाताईच्या सोबत आहेत. दरवर्षी जी काही म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांची जयंती असते किंवा आणखी कुठले काही सामाजिक काम असतात, दसरा मेळावा असतो, त्यावेळेला महादेव जानकर हे पंकजाताईच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी उपस्थित असतात. त्यांनी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी अनेक शेतकऱ्यांसाठी लढाया काढल्या, आंदोलनं केली. 2006ची गोष्ट आहे. 2006ला गोदावरीला असा खूप मोठा पूर आला आणि नांदेडपर्यंत अनेक गावांचं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. उभी पिकं त्या ठिकाणी वाहून गेली होती. गोदामाय का अशी कोपली होती काय माहीत, परंतु खूप शेतकऱ्यांचं त्यावेळेला नुकसान झालं होतं. तो गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या काळामध्ये 2006ला गोपीनाथराव मुंडे साहेब फक्त 4-4.5 वर्षे सत्तेत होते आणि बाकी जवळपास जे काही त्यांचं 28-30 वर्षाची जी राजकीय कारकीर्द आहे त्यातले ते अनेक वर्षे नेहमी विरोधी पक्षातच असायचे, पण ते एक महाराष्ट्रातले वलयांकित नेते होते. 2006ला त्यांनी पैठण ते गोदावरी म्हणजे नांदेड अशा प्रकारचे
गोदावरीच्या काठाकाठानं एक नदी परिक्रमा, त्याला परिक्रमा म्हटलं जातं, ती आयोजित केली होती. आणि मग ज्यावेळेला, म्हणजे 2006ची गोष्ट आहे ती, ज्यावेळेला त्या गोदा तीर्थ म्हणजे पैठण ते नांदेड त्या पदयात्रेचा शेवट झाला, तिथं भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी त्या समारोपाच्या वेळेला एक असा कलश घेतला होता बघा पुढं, आणि त्या कलशामध्ये गोदावरीचं स्वच्छ पवित्र तीर्थ ते त्या कलशामध्ये मांडलेलं होतं. आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांचे अश्रू पुसविणारी ती एक मोठी यात्रा होती. खूप प्रतिसाद त्या यात्रेला मिळालेला होता. आणि असा कलश तो मुंडे साहेबांच्या हातामध्ये होता. ही गोष्ट 2006ची. आणि ज्यावेळेला 2014 मुंडे साहेबांचा ज्यावेळेला अपघाती मृत्यू झाला, निधन झालं, त्यावेळेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक गावोगावी मुंडे साहेबांच्या अस्थींचं, त्या कलशाचं दर्शन घेण्यासाठी अनेक गावोगावी कलश पाठवण्यात आलेले होते. बघा नियतीचा फेरा किती विचित्र असतो की 2006ला मुंडे साहेबांनी गोदावरीच्या तीर्थाचा तो पवित्र कलश असा हात उंचावून, तिथं जे काही समोर जनता आलेली होती त्या जनतेकडे बघून की मायबाप जनता हो, जनता जनार्दन हो, मला तुम्ही नेहमी पाठबळ द्या, अशा प्रकारचं आशयाचं विधान करत त्याने तो कलश असा हात उंचावत उंच नेला होता. ही गोष्ट 2006ची होती. आणि 2014ला याच्यापेक्षा भयंकर उलट परिस्थिती होती. कलश होता, कलशात आस्थी होत्या, पण आता गोपीनाथ मुंडे साहेब नव्हते. 2006ला जल्लोष करणारी जनता होती. मुंडे साहेब आगे बढो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, गोपीनाथराव मुंडे साहेबाचा विजय असो, असा मोठमोठ्यानं जल्लोष करणारी जनता होती. तो कलश त्यांच्या हातामध्ये होता. आणि अवघ्या 8 वर्षामध्ये सगळंच पलटलेलं होतं. कलश होता, कलशात आस्थी होत्या. आता तुम आगे बढोच्या घोषणा नव्हत्या, जिंदाबादच्या घोषणा नव्हत्या. अमर रहे गोपीनाथरावजी मुंडे साहेब, अमर रहे, अशा प्रकारच्या घोषणा 2014 साली होत्या. 2014ला लोकसभेचा झंझावात झाला. स्वतःच्याच मतदारसंघामध्ये गोपीनाथ मुंडे अडकून पडतील अशा प्रकारची व्यूहरचना त्यावेळेला काँग्रेस पक्षाने केली होती. कारण काँग्रेस पक्षामध्ये त्यावेळेला खूप मातबर लोक होते. शरद पवार साहेब असतील, अजून असे बरेच लोक, सगळे मातबर मंडळी. बीड जिल्ह्यामध्ये तर सगळे आमदार, बाकीचे विरोधी पक्ष नेते सुद्धा हे सगळे काँग्रेस पक्षाचे. पण तरी सुद्धा मुंडे साहेबांनी जवळपास 147 सभा ह्या बाहेर राज्यामध्ये घेतल्या आणि 48 पैकी 42 खासदार त्यावेळेला ह्या महायुतीचे निवडून आले होते. मुंडे साहेबांचा एक स्वभाव म्हणजे ते कधी लॉजला मुक्कामी उतरले नाहीत. बीडला सुद्धा आमच्याकडे कधी ते कोट्याच्या बंधूकडे थांबायचे, कोणत्याही गावामध्ये जाऊ ते त्या ठिकाणी मुक्काम करायचे, अगदी कार्यकर्त्याच्या घरी. त्याच्यामुळे काय फायदा व्हायचा, एक तर आमच्या घरी मुंडे साहेब येतात हे एक अभिमानाची भावना कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजायची. दुसरी गोष्ट म्हणजे त्या कार्यकर्त्याची सुद्धा पत त्या परिसरामध्ये वाढायची. अशा प्रकारे ह्या गोष्टी चालायच्या. त्याच्यातून काय झालं की जनमानसातला नेता म्हणून त्यांची गोष्ट किंवा त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी उजळत गेली. ते कोणाचाही फोन घ्यायचे, फोनवर लगेच ते बोलायचे. 1-2 प्रसंग माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये घडले. मी आधी सांगितलं, राजकारण हा माझा पिंड नाही, राजकारण मला आवडत नाही. पण हे जे काही लोक असतात प्रभावशाली, आता मला क्रिकेट खेळता येत नाही, पण मी फार क्रिकेटचा वेळा, मी प्रचंड क्रिकेट पाहतो, रात्रंदिवस त्याला मी जातो. मला कधी बॅट धरता येत नाही, बॉल फेकता येत नाही, ते कधी जमलं नाही, मी त्याचा प्रयत्नही केला नाही. राजकारणात ते तसंच, मला त्याच्यातला काही गंध नाही. पण ही जी काही माणसं आहेत, स्वर्गीय लालकृष्ण अडवाणी असतील, स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब असतील, स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील, R.R. पाटील साहेब असतील, ह्या लोकांमुळं मी राजकारणावर काहीतरी वाचतो. राजकारणाकडं थोडंफार तरी, म्हणजे जे किती जरी ते गडुळलेलं असेल तर मला वाटतं की राजकारणातले हे तुरटीचे बादशाह आहेत.
काहीतरी ते शुद्ध करणार आहेत, ही एक आशा आहे त्यावेळेला. म्हणून ती आम्ही बघायचो त्यावेळेला. मुंडेसाहेब आमच्या गेवरायला आले विधानसभेच्या प्रचारासाठी. त्यावेळेला सुद्धा आम्ही असं पुढच्या रांगेमध्ये कसं बसता येईल हा शालेय वयामध्ये नेहमी विचार करायचो आणि त्या पद्धतीने पुढे जाऊन बसायचो. मला एक लोकसभेची निवडणूक आठवते किंवा हां, बहुतेक लोकसभेचीच होती ती. 97-99चा काळ असावा. आणि त्यावेळेला चंद्रपूरच्या मतदारसंघामधून हंसराजी आहेर उभे होते. आम्ही त्यावेळेला डी.एड कॉलेजला होतो. मराठवाड्यातली काही मित्र कंपनी माझ्यासोबत होती. बीड जिल्ह्यातला मी एकटाच माझ्या ग्रुपमध्ये होतो. आणि जिथं गांधी मैदान आहे चंद्रपूर शहरामध्ये, त्या गांधी मैदानामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांची सभा होती. आणि बीड जिल्ह्यातला नेता आहे, खूप चांगलं बोलणारा नेता आहे, म्हणून म्हटलं चला आपण त्या सभेला गेलं पाहिजे. आम्ही गेलो कॉलेज संपल्याच्या नंतर. बापरे, काय तोबा 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 गर्दी, सगळं मैदान होतच भरलेलं. आम्ही पोरच बोलून चालून त्यावेळेला आम्ही काय ह्याला मागं बसतो होतो. जसं घुसता येईल जिथवर जाता येईल आपलं हं हं करत 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 बरंच पुढे गेलो. पण त्यावेळेला गोपीनाथराव मुंडे साहेब गृहमंत्री होते आणि पुढं होतं सगळं सुरक्षाकडं. सगळे याचे पोलीस लोक एका रांगेत उभारले. ते त्याच्या पुढे जाऊ द्या ना. तर आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब तिथून ठळक दिसत होते. मला जाऊ द्या, इथून दिसतेत ना, कशाला हे करायचं. पण ते काळ फार वेगळा असतो, अंगात हुडपणा असतो. आम्ही ओरडलो मोठ्याने, आम्ही बिडून आलोत म्हणलं, आम्ही बिडून आलोत म्हणलं. पांढरे कपडे वगैरे आमच्या अंगात, ते डी.एड कॉलेजचा ड्रेस. पण मुंडे साहेब हा जनमानसातला नेता होता. ते असंही कुठल्याही सभेला गेले ना, फार बेधडकपणे विधाने करीत. ते लगेच म्हणजे लोकांना येऊ द्या, माझ्या जवळ बसू द्या, असं पुढं जी काही वाल रिकामी ठेवलेली जागा असायची ना, त्याच्यातसुद्धा ते लोकांना बसू द्यायचे. ते अक्षरशः त्या स्टेजवरून ओरडले, अरे ते बिडून आले परत म्हणले, त्यांना येऊ द्या म्हणले. आम्हाला असं थोडंसं पुढं त्यांनी बसू दिलं. आम्ही मस्तपैकी बसलो. आणि गृहमंत्री असलेला माणूस, म्हणजे माझ्या खांद्यावर कोणा दुसऱ्या कुठल्याही राजकीय माणसाने हात टाकलेलाच नाही. आम्ही सभा संपल्यानंतर मी जवळ गेलो आणि मी सांगितलं, म्हणलं साहेब, म्हणलं मी इथं डी.एड करतो म्हणले. त्यांनी असं ते पाठीवर हात ठेवला, छान छान म्हणले. आणि ते काहीच बोलले नाही. पण तिथं हंसराज आहेर होते. मी फक्त त्या दिवशी ते पाहिले. नंतर ते अनेक वेळेला केंद्रात मंत्री झाले, खासदार झाले. पण मला ते कधी पुन्हा म्हणजे मला त्यांची आवश्यकता पडली, मी तिकडे गेलो नाही. पण ते माझ्या पाठीवर ते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी हात टाकल्यामुळे ते हंसराज आहेर मला म्हणले, म्हणजे सगळ्याच पोराकडे बघून म्हणले, तुम्हाला जर कधी काही अडचण आली तर माझ्याकडे कधी यायचं. आणि हंसराज आहेरसुद्धा म्हणजे एक सर्वसामान्य माणसातून आलेलं नेतृत्व होतं. त्यांचासुद्धा बंगला हा नेहमी सर्वसामान्य माणसासाठी खुला असायचा. आम्हाला त्याही वेळेला कधी काही म्हणजे राजकीय काम पडलं नाही, आताही पडलं नाही. त्यामुळं ती गोष्ट फार वेगळी. पण खरंच जर असा विचार केला, म्हणजे राजकीय पटलावर हा एक फार वेगळाच तारा हा गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या रूपाने होता. सर्वसामान्य माणसाला राजकारण आपलं वाटल अशा प्रकारचं ते होतं. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद इतकं गाजवलं. शरद पवार साहेबांना जर कुणी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये जर समजा शिकस्त दिली असेल किंवा मात जर दिली असेल, तर ते सध्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सध्या आहेत. आणि मागच्या इतिहासाचा जर विचार केला तर शरद पवार साहेबाला नाव घेऊन टीका करणं हे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे ह्या दोनच माणसाला जमलेलं आहे. त्यावेळेला शरद पवार साहेबांचा एवढा वचक असायचा. आजही वयामानाप्रमाणे इतर पक्षातले लोक त्यांची इज्जतच करतात. पण जुन्या काळातला जर विचार केला तर गोपीनाथराव मुंडे साहेबांनी त्यांना प्रचंड शह दिलेला आहे. हे इतिहासात आपण जर उघडून पाहिलं, हां भले त्यांची मैत्री असेल, पण त्यांनी आरोप करतानाचे रोखठोक आरोप शरद पवार केलेत. म्हणजे अगदी गुंडाचा दलाल म्हणून सुद्धा त्यांनी शरद पवारची संभावना करायला त्यांनी अजिबात म्हणजे कमी लेखलेलं नव्हतं किंवा ते अजिबात कचरले नाहीत. दाऊदच्या आत्ता मुसक्या बांधून आणतो, म्हणजे ते असं सांगायचे की जणू काय म्हणजे दाऊद म्हणजे कुठंतरी एक रस्त्याला उभा राहिला आहे आणि दोरी घेऊन जाणार आणि त्याला बांधून आणणार तर अशा प्रकारचे म्हणजे. आणि हे लोकांना फार आवडतं. ते इतक्या सहजपणे आणि अगदी बेमालूमपणे बोलून जायचे. स्वभाव आगळ पगळ, मनात काही न ठेवणारा. अहो निवडणुकीत किती खर्च झाला हे कुणी सांगतं का? बोलून गेले एकदा मुंडे साहेब, म्हणले निवडून येणं काय सोपं नाही राहिलं. म्हणजे माझे इतके कोटी गेले. आता आयोग म्हणतो तुम्ही इतकेच पैसे घाला, ह्यांनी सांगितले इतके गेले तर आली ना पंचायत. पण एक त्यांचा स्वभाव तसा होता, गेलं निभावून. पण असं त्यांचं अकाली जाणं एवढं
सर्वांसाठीच प्रचंड हानिकारक ठरलं. त्याचं कारणच हे आहे की राजकारणावर जर भरवसा बसवायचा असेल, राजकारण जर समजा सर्वसामान्य सोबत आणि रयतेच्या कल्याणासाठी राजकारण आहे, हा जर विश्वास पेरायचा असेल ना जनतेमध्ये, तो गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी माणसं राजकारणात आली पाहिजेत, ती राजकारणात टिकली पाहिजेत आणि ती राजकारणामध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जास्त दिवस जगली पाहिजे. आज विचार करा ना, जर तो अपघात झाला नसता, तो मुंडे साहेब आज रोजी हयात असते. आज बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते, शोभायात्रा काढण्यात येते, रथयात्रा काढण्यात येते. त्यांच्या कन्यानं पंकजाताई मुंडेंनी मंत्री असलेल्या वडिलांच्या स्मरणासाठी गोपीनाथगडाची त्या ठिकाणी निर्मिती केली. आणि खरंच तो 2014चा टी व्हीवर पाहिलेला तो दुर्दैवी जो काही तो मृत्यूचा क्षण होता, त्याचं जे लाईव्ह होतं, राजकारणाशी मी फार एकरूप नाही, पण स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या अंत्यविधीचं ज्यावेळेला ते चित्रण चालू होतं, ते चित्रण पाहत असताना माझं कुटुंब, आम्ही अक्षरशः कितीतरी वेळा रडलो. आणि आम्ही एकटा आहे किंवा माझं कुटुंब एकटे अशातला भाग नाही. या महाराष्ट्रातले, या भारतातले कितीतरी कुटुंब त्यावेळेला दुःखामध्ये असे बुडून गेलेले होते. अहो, कन्नडचा एक मुस्लिम युवक होता, मला त्याचं नाव आठवत नाही, मुंडे साहेबांची ती टी व्हीवरची ती जी अंत्यविधी बघत होता, त्यावेळेला त्याला अटॅक आला आणि त्याचा त्या ठिकाणी जागीच मृत्यू झाला. खूप प्रेम होतं हो त्यांचं सुद्धा मुंडे साहेबांवर. मुंडे साहेबाच्या निवडणुकीच्या वेळेला मला वाटतं परळी तालुक्यातल्या एका युवकानं असं म्हटलं होतं की जोपर्यंत मुंडे साहेब विजयी होत नाहीत, तोपर्यंत मी पायामध्ये चप्पलच घालणार नाही. आणि मे महिन्यामध्ये निवडणुकीचा निकाल लागला, गोपीनाथराव मुंडे साहेब प्रचंड मताधिक्याने निवडून आले आणि मग त्या कार्यकर्त्याला आता चप्पल घालायची होती, पण मुंडे साहेब 3 तारखेला परळीला येणार होते. काय काय नेतेचा फेरा असतो हो, खूप भयंकर. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर मुंडे साहेबाचा प्रचंड जीव होता आणि कुणीतरी माझ्यासाठी अनवाणी प्रचारासाठी फिरलंय आणि त्यांना चप्पल घालणं सोडून दिलेलं आहे, ही गोष्ट मुंडे साहेबाला सुद्धा माहीत होती. आणि 3 तारखेला त्या समारंभामध्ये त्या तरुणाला मुंडे साहेब स्वतः चप्पल पायात घालायला देणार होते. पण 3 तारखेची ती सकाळ प्रचंड भयंकर. नात्रासारख्या छोट्या गावामध्ये जन्माला आलेला एक आमच्या हृदयातला तरुण व्यक्ती भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अपघातानं निधन पाहिला. भले त्या गाडीला धक्का लागला, धक्क्यामध्ये मुंडे साहेबाचा मृत्यू झाला, पण गेली 11 वर्ष इथलं राजकारण, इथलं मन आजही त्या धक्क्यामध्ये आहे. त्या तरुणानं पुन्हा आयुष्यामध्ये चप्पल घातलीच नाही. मुंडे साहेब येऊन मला चप्पल घालणार होते, आता मुंडे साहेब येणार नाहीत तर मी सुद्धा चप्पल घालणार नाही. आणि म्हणून तो युवक आजही त्या परळीमध्ये तसाच बिना चप्पलाचा फिरतो आहे. त्या 1-2 नाही, अशा खूप घटना आहेत, खूप गोष्टी आहेत. काय नियतीचा फेरा असतो. अहो, तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल, त्याच्या 3 दिवस अगोदर, फक्त 3 दिवस आधी हो, 31 मे 2014ला गोपीनाथराव मुंडे साहेब, म्हणजे 26 मेला त्यांचा तिथं शपथविधी झाला. ही गोष्ट 26 मेची आहे. आणि काय त्या भारदस्त आवाजात तो शपथविधी, त्यावेळेला सरकारच मी म्हणतो लहान लेकरांनी आणलं होतं. जसं ते आमच्याकडे ज्यावेळेला पहिलीला इंग्रजी सुरू झालं ना, त्यावेळेला ते लहान लेकर होते, पोरं शाळेत असो नाहीत नसो, हे मोठ्याने वरडायचे, जॉनी येस पापा, इटिंग शुगर नो पापा, टेलिंग लाईज नो पापा, असं काहीतरी. ते जे पोरं शाळेत नाही त्याच्या पण त्या कविता पाठ झाल्या. 2014ची निवडणूक जशी ही मतदारांनी लढवली, मतदारांनी निवडून दिली ना, तसं मला वाटतं की लहान लेकरांनी सुद्धा निवड. त्यावेळेला बारीक लेकरं गळ्यात ते रुमाल टाकायचे, बीजेपीचं चिन्ह असलेले, आणि नुसते मोदी 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 म्हणून वरडायचे. झालं ते सत्तांतर, 2014ला सत्तांतर झालं. 26 मेला शपथविधी झाला
आणि 31 मे तिथून 5 दिवसानंतर मुंडेसाहेब स्वतः आले. भगवानगड हे त्यांचं श्रद्धेय ठिकाण होतं संपूर्ण मुंडे कुटुंबाचंच. आणि ते अनेक वेळेला म्हणायचे. 1972 पासून मला वाटतं बहुतेक त्यांनी तिथं दसरा मेळावा पण सुरू केला होता. आणि ते नेहमी म्हणायचे मला भगवानगडावरून दिल्ली दिसते. आणि दिसली, पाहिली, अनुभवली त्याने दिल्ली तिथून. आणि मग त्याने असं ठरवलं की आता आपण भगवान बाबाच्या दर्शनाला जाऊ. आणि म्हणून ते 31 तारखेला शपथविधी झाल्याबरोबर भगवान बाबाच्या ऋणातून, मायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादातून ते ऋण व्यक्त करण्यासाठी खास विमानानं ते 31 तारखेला इथं आले. 31 मेला आले हो. भगवानगडाचं दर्शन घेतलं. नामदेव शास्त्रींचं त्यांनी दर्शन घेतलं, गडाचे महंत असलेले. आणि दरवर्षी 31 मेला आमच्या चोंडीला, की जिथं अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान आहे, तिथं अहिल्यादेवी होळकरांचा जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो. मुंडेसाहेब तिथं आले. 31 मे 2014ला त्यांनी तिथं भाषण केलं. तिथं जे आमचे आदरणीय आप्पासाहेब डांगे येतं, ते डांगे साहेबांनी चोंडीचा खूप मोठा विकास, एक आराखडा बनवून खूप छान ते डेव्हलप केलेला आहे. डांगे साहेबाला स्वतः मुंडेसाहेब त्या ठिकाणून भेटून गेले आणि खास विमानानं ते मुंबईला आले. मुंबईवरून ते परत दिल्लीला गेले. ही गोष्ट कधीची आहे? 31 मे 2014ची. म्हणजे मध्ये फक्त कोणता दिवस गेला? 1 तारीख आणि 2 तारीख. आणि 3 जूनला ते परळीला येणार होते. इथं सगळी ताजी ताजी फुलं, मोठमोठी हारांच्या कमानी. अहो, म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब निवडून आलेत म्हणजे प्रत्येक माणसाला काय वाटायचं, हे नाही मी स्वतः निवडून आले, मीच मंत्री झालोय. आणि सगळीकडं सगळ्या फुलांच्या रास आरा, सगळीकडं आनंद वातावरण. असे टवटव अशा प्रकारचे फुलं इकडे सगळे मांडलेले. आणि तिकडून ती बातमी आली, मुंडे साहेबाचं निधन झालं. स्वागताला जमा केलेले हार, स्वागताला जमा केलेली फुलं, ही कलेवरावर टाकायची वेळ जर कधी आली असेल, ती फक्त गोपीनाथराव मुंडे साहेबाच्या निधनानं आलेली आहे. असा प्रसंग याच्यापूर्वी कधी घडला असेल ऐकविण्यात नाही, पाहण्यात नाही, कुठं वाचण्यात नाही. पण हे मात्र आम्ही अनुभवलं, डोळ्यानं पाहिलं. कितीतरी किलो वजनाची हारं, फुलं ही सगळी त्या ठिकाणी मुंडे साहेबांच्या पार्थिवावर वाहण्याची वेळ. अरे जो देह धडा धडा भाषण ठोकीत होता, जो देह तडा तडा बोलत होता, मोठमोठ्या राजसत्तेवर, मोठमोठ्या शिलेदाराच्या घरावर अशा थडाथड टीका करत होता, तो देह तिथं असा निश्चितपणे झोपलेला पाहताना काय वेदना असेल. 11 वर्षापूर्वीची गोष्ट. ती वेदना माझ्या जीवाला माहिती आहे, किंवा माझ्यासारखं जे कोणी मुंडे साहेबला प्रेम करतं त्या लोकांना ती वेदना माहिती आहे. प्रचंड वेदना आणि प्रचंड धक्का, प्रचंड धक्का. खरंच त्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा वर्णन करणं, ते सांगणं हे शक्य नाही. लाखोंचा समुदाय त्या ठिकाणी जमलेला आहे. एक कार्यकर्ता भेटला होता गोपीनाथराव मुंडे साहेबांना. त्याला 4 पोरीवर एक पोरग झालं होतं. आणि मुंडे साहेब त्याला म्हणले बोलता बोलता, अरे म्हणे 4 मुली झाल्यानंतर एक मुलगा, इतकी काय म्हणे मुलाची वाट बघायची. तर त्यावेळेला तो कार्यकर्ता म्हणला होता की साहेब, पाणी पाजायला एखादं पोरग पाहिजे ना हो. मग मुंडे साहेब म्हणले, बाबा तुला म्हणे झालं 5वं पोरग, तुझ्या झाली म्हणे पाणी पाजायची सोय. म्हणली मला 3 पोरीच येतं, मला कोण पाणी पाजणार. हसत हसत मुंडे साहेब म्हणले होते. मुंडे साहेब हे एक सुधारणावादी विचारवंत होते. त्या काळात त्यांनी 1978ला आंतरजातीय विवाह केला होता. मुंडे साहेबांची बहीण प्रज्ञाताई मुंडे यांच्यासोबत त्यांचं आंतरजातीय विवाह, प्रेमविवाह झालेला होता. मुंडे कुटुंबातून त्याला प्रचंड विरोध झाला होता, लवकर लग्न होत नव्हतं. पण पंडित अण्णा मुंडे म्हणले, आमच्या समाजाला, आमच्या जातीला आंतरजातीयाची